मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। रोहित पवार यांच्याकडनं एक आरोप केला की मुद्दाम शासनाने हा निर्णय घेऊन मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद दाखल केला। कोणी केलंय? रोहित पवारांनी की रोहित पवारांना अजून काहीच समजलेलं नाही काय आंदोलन। मला वाटतं रोहित पवारांचं सगळं राजकारण आता स्वतः बोलतात ते त्यांच्या काकाचं बोलतात ती समजून माहिती घेतो मराठा आजोबांचं त्यांना मार्गदर्शन आहे। मराठा समाजाला आरक्षण मराठा आरक्षण मधून वंचित ठेवलं। 94 साली मंडल आयोगातून दिलं नाही, त्यावेळेस मंडळ आयोग निर्णय झाला। नंतर स्वतः सांगितलं की मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही। म्हणून त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो नाही। म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे। उथळपणा ते दाखवू नये एवढी माझी अपेक्षा आहे। सदावरचे देखील आहेत, ते तुमच्या असतील किंवा शिवेंद्रराजे भोसले दोघांच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असं सदावरते पण म्हणतात। आता असं आहे की काहींना निर्णय पटेल, काहींना पटला नसेल, काहींचा विरोध असेल, तर शेवटी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोधात जाणार, न्यायालयात जाणार, तर ते आता आपण थांबू शकत नाही ना।